2 एप्रिल 2026ला राज्यसभेतल्या डेप्युटी लीडर पदावरून आम आदमी पक्षानं राघव चड्ढा यांना काढून टाकलं. राघव चड्ढा यांना काढून त्या ठिकाणी अशोक कुमार मित्तल या एका पंजाबमधल्या खासदाराची डेप्युटी लीडर पदावर नेमणूक केली. त्यांनी राज्यसभेमध्ये असंही सांगितलं की या पदावरती असल्यामुळं राघव चड्ढा यांना जो एक्स्ट्रा वेळ बोलण्यासाठी दिला जातो तो इथून पुढे बोलायला देता कामा नये. या गोष्टीमुळं आम आदमी पक्षानं राघव चड्ढा यांना एक प्रकारे निष्ठावंत नसण्याची एक शिक्षा दिली, एक जबरदस्त झटका दिला असं बोललं जात होतं. राज्यसभेमध्ये आम आदमी पक्षाचे जवळजवळ 10 खासदार आहेत. आता मात्र आजच राघव चड्ढा यांनी स्वतःच्या पक्षावर म्हणजे आम आदमी पार्टीवर एक जबरदस्त बॉम्ब फोडलाय. तो म्हणजे ज्या अशोक कुमार मित्तल यांना आम आदमी पक्षानं त्यांच्या जागी डेप्युटी लीडर नेमलं होतं, त्यांच्यासह एकूण 7 खासदारांना घेऊन राघव चड्ढा आम आदमी पार्टीमधून बाहेर पडतायत आणि ते बीजेपी मध्ये प्रवेश करतायत. म्हणजे थोडक्यात काय, कोणताही पक्ष बदल न होता, कोणताही कायदा न लागू होता राघव चड्ढा आणि 6 खासदार, एकूण 7 जणांची खासदारकी जशीच्या तशी राहणार आणि ते राज्यसभेत देखील राहणार भाजपचे खासदार म्हणून. त्यामुळं ऑपरेशन लोटस हे पुन्हा एकदा दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये यशस्वी होतंय असं आपल्याला म्हणता येईल. नेमकं काय काय घडलंय, राघव चड्ढा यांनी काय केलंय आणि याच्या मागचा काय बॅकग्राऊंड होता ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. महाराष्ट्रात आपल्याला माहितीच आहे की आपल्याकडे 2 शिवसेना आहेत, 2 राष्ट्रवादी काँग्रेस आहेत आणि असं असण्याचं कारणच आहे की ऑपरेशन लोटस म्हणजे ज्या पद्धतीनं शिवसेना दुभंगली, ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली, जेणेकरून दोन्ही राष्ट्रवादी जिवंत राहिल्या आणि कोणताही धक्का त्या आमदारांच्या पदाला बसला नाही. या पद्धतीचं जे ऑपरेशन आहे असंच काहीसं ऑपरेशन दिल्लीमध्ये देखील यशस्वी झालं. यावेळी आमदारांच्या बाबतीत नाही तर खासदारांच्या बाबतीत. राघव चड्ढा यांनी आज असं सांगितलं की ते आणि 6 खासदार जे सगळे राज्यसभेतले खासदार आहेत यांना घेऊन ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. आता 6 खासदार आणि ते म्हणजे एकूण 7 जण जर 10 पैकी गेले तर 2/3 पेक्षा जास्त होतात. त्यामुळे यांना कोणताही पक्षांतर बंदीचा कायदा देखील लागू होणार नाही. त्यामुळं आम आदमी पक्षाचं राज्यसभेतलं जे बळ आहे ते घटणार आहे. आता हे 6 खासदार जे राघव चड्ढा यांच्याबरोबर जाणार आहेत त्यांची नावं तुम्हाला सांगतो. हरभजन सिंग जे क्रिकेटर आहेत, स्वाती मालीवाल, राजेंद्र गुप्ता, विक्रम साहनी, अशोक मित्तल आणि संदीप पाठक. मी म्हटलं तसं अशोक मित्तल तेच ज्यांची नेमणूक राघव चड्ढा यांच्या जागेला केलेली होती, ते देखील राघव चड्ढा यांच्या बरोबरच गेले. राघव चड्ढा यांनी आज सांगितलं की मी 15 वर्ष ज्या पक्षाला दिली त्या पक्षानं मात्र लोकांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करायचं आता बंद करून टाकले. 2012 पासून मी या पक्षात होतो, पण या पक्षानं आता लोकांचा जो सहभाग होता तो दूर केला, लोकांना दूर करायला चालू केलंय. त्याने असं सांगितलं की मी योग्य होतो पण मी चुकीच्या पक्षात होतो, आता मी त्या पक्षात असणार नाही. यावर संजय सिंग जे आम आदमी पक्षाचे खासदार आहेत, राज्यसभेमध्ये आहेत आणि जे खरं तर राज्यसभेमधले लीडर आहेत, जे राघव चड्ढा डेप्युटी लीडर होते. त्यामुळं संजय सिंग यांनी सांगितलं की हा ऑपरेशन लोटसचा एक भाग आहे. या ऑपरेशन लोटसमध्ये अनेक वर्षांपासून राघव चड्ढा अडकणार याची आम्हाला खात्री होती. त्यांनी पुढे असं सांगितलं की भगवंत मान पंजाबमध्ये जे काम करत आहेत त्याला अडचण आणायची किंवा त्याला त्रास द्यायचा यासाठी हे सगळं ऑपरेशन राबवलं जातंय. पण थोडक्यात काही असलं तरी राघव चड्ढा यांनी मात्र आम आदमी पक्षाला आपली ताकद दाखवली आणि असा झटका दिला ज्यातून आम आदमी पक्ष आता सहसा सावरणार नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे 2022ला पंजाबमध्ये निवडणुका झाल्या होत्या. आता पुढच्या वर्षी पंजाबमध्ये निवडणुका होतील आणि यावेळी अँटी इन्कम्बन्सी लागण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट, मागच्याच वर्षी दिल्लीमध्ये निवडणुका झालेल्या आहेत, त्यामुळे तिथं देखील आम आदमी पक्षाला आता लवकरच सत्ता मिळण्याचे चान्सेस नाही. त्यामुळे हा आम आदमी पक्षाला एक जबरदस्त धक्का मानला जातोय. मग असं घडण्यामागे, पडद्यामागे नेमकं काय घडत होतं? कारण राघव चड्ढा हे मागच्या जवळजवळ वर्ष ते 2 वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या रस्त्यावर आहेत असं बोललं जात होतं. दिल्लीतल्या अनेक लोकांच्या मध्ये अशी चर्चा होती की राघव चड्ढा हे बीजेपी मध्ये कधी ना कधी जाणार आहेत. पण राघव चड्ढा सोडून इतर 6 खासदार का तयार झाले या प्रश्नाचं उत्तर मिळायचं असेल तर मागच्या महिन्याभरातल्या गोष्टींच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. यामध्ये असं बोललं जातंय की मागच्या महिन्याभरात अमित शाह आणि नितीन नवीन यांच्याबरोबर राघव चड्ढा यांच्या काही सिक्रेट मीटिंग झाल्या आणि या मीटिंग नंतर हा एक नवीन ऑप्शन देण्यात आला की राघव चड्ढा यांनी आणखी 6 खासदारांना म्हणजे एकूण जवळजवळ 2/3 खासदारांना तयार करायचं पक्षांतर करण्यासाठी, जेणेकरून त्यांनी जर अशा पद्धतीनं जर आपले खासदार फोडून ते बाहेर पडले तर त्यांना कोणतेही राज्यसभेतल्या खासदारकीचा त्याग करावा लागणार नाही आणि त्यांची खासदारकी कंटिन्युटी राहील. आणि त्या पद्धतीनं मग तयारी केली गेली. आणि मग तुमच्या लक्षात असेल तर अशोक कुमार मित्तल यांची नेमणूक जेव्हा आम आदमी पक्षानं केली
डेप्युटी लीडर पदावर. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी अशोक कुमार मित्तल यांच्यावर ईडीची टाच आली. लगेच त्यांच्यावरती फेमा, ज्या फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंटच्या गाईडलाईन्स असतात त्याच्यानुसार त्यांच्यावरती ईडीनं धाड मारली आणि त्यांची चौकशी सुरू झाली. अशा पद्धतीनं एक एक करून सर्वच्या सर्व खासदारांना तयार केलं गेलं. यामध्ये हरभजन सिंग, स्वाती मालीवाल देखील आहेत. त्यामुळे हे 6 खासदार तयार झाले. राघव चड्डा 7वे. एकूण 10 पैकी 7 म्हणजे जवळजवळ 70% खासदार हे बीजेपीमध्ये प्रवेश करायला मोकळे झाले. मग आता प्रश्न निर्माण होतो की ज्या राघव चड्डांना काढल्यामुळं एवढा मोठा झटका आम आदमी पक्षाला बसला, त्या आम आदमी पक्षानं राघव चड्डांना मुळात काढलंच का? कारण राघव चड्डा यांच्यावरती सुरुवातीपासून असा आरोप होता की ते पक्षाचा व्हीप पाळत नाहीत. पक्षानं जर त्यांना सांगितलं की मोदींना क्रिटिसाइज करा, मोदींच्यावर टीका करा, तर ते टीका करायला तयार होत नाहीत. पक्षानं सांगितलं की मतदार यादीतून लोकांची नावं वगळल्याबद्दल सरकारवर टीका करा, ते त्याला तयार होत नाहीत, असं पक्षातल्या लोकांचं म्हणणं आहे. आणि मागच्या काही दिवसापासून बघितलं तर राघव चड्डा ज्या पद्धतीचे प्रश्न राज्यसभेमध्ये उपस्थित करत होते, त्यावरून एक लक्षात येत होतं की ते स्वतःची इमेज बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण मागच्या काही दिवसांमध्ये त्यांनी जे उपस्थित केलेले प्रश्न होते त्यामध्ये ते गिग वर्कर्स म्हणजे ब्लिंकिट किंवा अमेझॉन इतर यांच्या जे एम्प्लॉईज असतात त्यांच्यासाठी त्यांची 10 मिनिट डिलिव्हरी जी आहे त्याच्याबद्दल बोलले. त्यातून त्यांना लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला. इन्कम टॅक्सबद्दल बोलले, नवरा बायकोमध्ये कसं डिवाइड केलं जातं, 28 दिवसांचा रिचार्ज करून जसं या टेलिकॉम कंपन्या सामान्य माणसाला लुटतायत, वर्षाला एक एक्स्ट्रा रिचार्ज करायला लावला जातो, याबद्दल ते बोलले. एअरपोर्टवरती गेल्यानंतर लोकांना स्वस्तामध्ये जेवण मिळत नाही, चहा सुद्धा मिळत नाही, या गोष्टीबद्दल ते बोलले. राईट टू रिकॉल बद्दल बोलले, जेणेकरून जे लोक चांगलं काम करत नाहीत त्यांना परत बोलवण्याचा अधिकार असावा. यातल्या कुठल्याही मुद्द्यावर बोलायला त्यांना पक्षानं सांगितलं नव्हतं, पण तरी देखील ते बोलत होते. म्हणून आम आदमी पक्षाचं असं म्हणणं आहे की ते स्वतःची इमेज तयार करण्यासाठी हे सगळं करत होते. दुसरी गोष्ट घडली ती म्हणजे मार्च 2024 मध्ये अरविंद केजरीवाल यांना दिल्ली लिकर पॉलिसी स्कॅममध्ये अटक झालेली होती आणि त्याच्याबरोबर काही दिवस अगोदर राघव चड्डा डोळ्याच्या सर्जरीसाठी लंडनला गेले. त्यानंतर आम आदमी पक्ष अडचणीत होता, अरविंद केजरीवाल अडचणीत होते. त्यावेळी आम आदमी पक्षाचा टीव्हीवरचा चेहरा असलेले राघव चड्डा दिल्लीमध्ये असायला हवे होते. त्यांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होत्या. ते पक्षासाठी भांडायला हवे होते, पण त्यावेळेला राघव चड्डा दिल्लीमध्ये नव्हते. ते या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर आले आणि ते प्रमाणापेक्षा जास्त वेळ लंडनमध्ये राहिले. याचा परिणाम असा झाला की आम आदमी पक्षाची अशी धारणा झाली की त्यांना कदाचित या सगळ्यामध्ये पडायचं नाहीये आणि सरकारवर टीका करून सरकारच्या विरोधात जायचं नाही किंवा मोदी, अमित शहा यांच्या विरोधात जायचं नाही. म्हणून असं म्हटलं जात होतं की राघव चड्डा कधी ना कधी हे भारतीय जनता पक्षामध्ये जाणारच आहेत. पण त्यांनी खरा दणका दिला तो इतर 6 लोकांना तयार करून, आणि हा आम आदमी पक्षासाठी एक जबरदस्त मोठा झटका असणार आहे. आता मग हे पक्षांतर बरोबर चूक या गोष्टींच्या बद्दल चर्चा होत राहतील. 2 केसेस ऑलरेडी महाराष्ट्राच्या सुप्रीम कोर्टामध्ये आहेत, शिवसेनेची, राष्ट्रवादीची. त्यांचा अजून निकाल लागले नाही, त्याच्या तारखा पुढे जात आहेत. त्यांचा निकाल कधी लागेल हे सांगता येत नाही. पण आता त्यामध्ये आणखी एक केस येते की याला वेगळ्या पद्धतीने अजून ट्रीट केलं जाईल. या गोष्टींच्या बद्दलच्या डिटेल्स जशा येत राहतील तशा आम्ही तुम्हाला सांगत राहू. पण सध्याची मात्र ब्रेकिंग न्यूज एवढीच आहे की राघव चड्डा यांनी आम आदमी पक्षाला आजपर्यंतचा सर्वात मोठा झटका दिलाय. या अगोदर कुमार विश्वास वगैरे गेले, पण ते एकटे आले, एकटे गेले. यावेळी राघव चड्डा मात्र अर्धी आम आदमी पक्षाची ताकद घेऊन गेले, एवढंच म्हणायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.